तर फिफा वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये स्पेननं किलियन एम्बाप्पेच्या नेतृत्वाखालील फ्रान्सला 2-0 असा पराभवाचा धक्का देत फायनलचं तिकीट मिळवलं. बावीसाव्या मिनिटाला मिकेल ओयारझाबाल यांना पेनल्टीचा गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये पेद्रो पोरोने दुसरा गोल झळकावत फ्रान्सला आणखी पिछाडीवर ढकललं. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत स्पेननं दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. स्पेननं तब्बल 16 वर्षांनंतर थेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यापूर्वी 2010 मध्ये त्यांनी अंतिम फेरी गाठली होती आणि विजेतेपद देखील पटकावलं होतं. तर सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल गाठण्याचे फ्रान्सचं स्वप्न या पराभवामुळे भंगलेलं आहे. स्पेनचा 16 वर्षांचा दुष्काळ संपलेला आहे. स्पेनच्या संघानं वर्ल्ड कपच्या आपल्या इतिहासात दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला. 2010 मध्ये फायनलमध्ये धडक मारल्यावर त्यांनी जेतेपद पटकावलेलं होतं. दुसऱ्या बाजूला फ्रान्सला चौथ्यांदा सेमीफायनलमध्ये गाशा गुंडाळण्याची वेळ आली. 1958, 1982, 1986 मध्ये फ्रान्सचा वर्ल्ड कपमधला प्रवास हा सेमीफायनलमध्येच संपुष्टात आलेला होता. त्यामुळे स्पेनचा 16 वर्षांचा दुष्काळ संपलेला आहे. तर दुसरीकडे फ्रान्सचा संघ हा सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्याच्या इराद्याने मैदानामध्ये उतरला होता. मात्र सेमीफायनलमध्ये एम्बाप्पेची जादू चाललीच नाही. वर्ल्ड कपच्या स्पर्धेत 20 सामन्यात 20 गोल डागणारा एम्बाप्पे सेमीफायनलमध्ये गोल डागण्यामध्ये अपयशी ठरला. गोल्डन बूटच्या शर्यतीमधील आघाडीचा दावेदार असलेल्या किलियन एम्बाप्पे आणि उस्मान डेम्बेले यांच्या जोरावर फ्रान्सची आक्रमक फळी भक्कम दिसत होती. या सामन्यापूर्वी एम्बाप्पेनं 8 आणि डेम्बेलचे 5 असे मिळून वर्ल्ड कपमध्ये 13 गोल केलेले होते. मात्र स्पेनच्या भक्कम बचावाच्या समोर त्यांची जादू दिसलीच नाही. मिस्टर वर्ल्ड कप आणि हुकूमत गाजवणारा एम्बाप्पेनं सामन्यामध्ये 34 वेळा चेंडूला स्पर्श केला आणि 3 फटके मारले. मात्र एकही शॉट गोल पोस्टच्या चौकटीमध्ये लागला नाही. दुसरीकडे डेम्बेलनं 46 स्पर्शांसह 2 शॉट्स ऑन टार्गेट नोंदवले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये स्पेननं 7 सामन्यात केवळ एकच गोल स्वीकारला आहे. तर या देखील सेमीफायनलकडे आपलं लक्ष असणारच आहे. फुटबॉलच्या महाकुंभासंदर्भातल्या सविस्तर बातम्या आपल्याला झी24 तासवर पाहता येणार आहेत. मात्र या बुलेटिनमध्ये तुर्तास वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.